हिंदूंच्या रक्षणासाठी बजरंग दल आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशमध्ये शस्त्र प्रशिक्षण देत आहे आणि यात बंदूक, तलवार आणि लाठी प्रशिक्षणाचा समावेश आहे। अयोध्येमध्ये बजरंग दलाचं पहिलं प्रशिक्षण शिबिर पार पडलं आणि यानंतर 5 जूनला सुलतानपूर, गोरखपूर, पिलीभीत, नोएडा आणि फतेहपूरमध्ये बजरंग दलाचं प्रशिक्षण शिबिर होणार आहे। इतर धर्मियांपासून हिंदूंचं रक्षण करणं हा यामागील उद्देश असल्याचं बजरंग दलानं म्हटलेलं आहे। बजरंग दल ही संघाशी संलग्न असलेल्या विश्व हिंदू परिषद या संघटनेची युवा शाखा आहे। अल्पसंख्याक समाजाविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन देण्याचं आणि दंगल घडवण्याचे आरोप बजरंग दलावर आहेत। रूप से शारीरिक रूप से पुष्ट करने का कार्यक्रम रहता है ताकि वो इस समाज और राष्ट्र के लिए स्वयं अपने को समर्पित कर सके, शारीरिक रूप से स्वस्थ रहे, आत्मरक्षा के लिए, राष्ट्र रक्षा के लिए वो तैयार हो सके। उस तरह का प्रशिक्षण का कार्यक्रम कि हम परिस्थितियों से भागे नहीं, अगर हमारे पर आक्रमण अगर होता है तो हम संघर्ष के लिए उनका सामना कर सके। आपने देखा होगा ऐसी ज़्यादातर घटनाओं के समय में ज़्यादा मौतें भगदड़ के कारण से होती है, आत्मविश्वास की कमी के कारण से होती है। उनका आत्मविश्वास रहे, परिस्थितियों का सामना कर सके, परिस्थितियों का सामना का निर्माण करने के लिए बसे। बंदुकीने धर्माचं रक्षण होईल का हा एक महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे, कारण उत्तर प्रदेशमध्ये बजरंग दलाकडून अशा पद्धतीने शस्त्र आणि तलवारी चालवण्याचं जे आहे ते प्रशिक्षण दिलं जात आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मात्र हे प्रशिक्षण नेमकं कशासाठी, तर याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे की हिंदूंना आपलं रक्षण करता यावं यासाठी हे प्रशिक्षण दिलं जात आहे। बजरंग दलाचे कार्यकर्ते अशा पद्धतीने हे शस्त्राचा धडे घेत आहेत। उत्तर प्रदेशमध्ये हे शिबिर जे आहे ते भरवण्यात आलेलं होतं।